नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. आज मी मानते हे पवार पुराण मुळीच नाही. शरद पवारांनी सगळा गेम फिरवला. शरद पवारांनी सुनेत्रा पवारांची उमेदवारी शेवटपर्यंत ताटकळत ठेवली आणि शरद पवारांनी सुनेत्रा पवारांना ग्रीन सिग्नल दिला. पवारांचं वय वर्ष जवळपास 86 होत आलं. पवार यांना वेगवेगळ्या आजारांनी धरलेलं आहे. ते वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलेले, त्यांची तब्येत खालावलेली. मग वस्ताद कुठला डाव टाकेल आणि वस्तादाने टाकलेला डाव चालेल तरी कसा, असा प्रश्न तयार करणारा महाराष्ट्रात एक वर्ग आहे. पण सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबाबत जो खेळ झाला किंवा जी टाइमलाईन रंगवली गेली, ती टाइमलाईन सांगती की पवारांशिवाय अजूनही राष्ट्रवादीमध्ये काहीच घडू शकत नाही. काँग्रेसनं दिलेला उमेदवार आणि शेवटपर्यंत उमेदवार माघार घेणार नाहीच अशी असणारी परिस्थिती. तिकडे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणून सांगत होते की आम्ही काँग्रेससोबत संपर्क साधलाय की त्यांनी बारामतीमध्ये उमेदवार देऊ नये. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या ठिकाणची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी ताकद लावली. सुनेत्रा पवारांचे 1-2 नाही तर तब्बल 3 फोन काँग्रेसला गेले, पण तरीही काँग्रेस उमेदवार मागे घ्यायला तयार नव्हता. लोक म्हणायला लागली पवारांनी त्यांची ताकद दाखवावी, वस्तादानं त्यांचा डाव टाकावा आणि काँग्रेसचा उमेदवार माग घेण्यास भाग पाडावं. इथपर्यंत वेळ येण्या अगोदरच शरद पवार समोर आले, पत्रकारांशी संवाद साधला आणि क्लिअर कट सांगितलं की काँग्रेसमध्ये बारामतीमध्ये काँग्रेसनं जो उमेदवार दिलाय त्यामध्ये काही योग्य केलं नाही किंवा ते अयोग्य आहे असं मला वाटत नाही. जर निवडणूक तुम्हाला लढवायची असेल तर कोणीतरी समोर उभा राहणार, याच उद्देशानं निवडणूक लढवावी लागते. बिनविरोध बारामतीची निवडणूक होण्याचं काहीच कारण नाही. मुद्दा तयार झाला की पवारांनी असंच अजित पवारांनाही कधी वर येऊ दिलं नाही. आडकाठी घातली. पवारांचा मुलगा पार्थ पवारांसमोरही आडकाठी घातली आणि त्यांचं राजकीय करिअर संपवलं आणि सुनेत्रा पवारांबाबतही पवार तेच करतात. पण खरी गुगली इथेच टाकली गेली होती. महाराष्ट्रामध्ये मेसेज पोहोचवला की जर कुटुंब म्हणून ते एकत्र यायला तयार नाहीये आणि राजकारणामध्ये आम्ही त्यांचा पक्ष गिळंकृत करू म्हणून तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ, पटेल तटकरेंची निवडणूक आयोगासोबत पत्रव्यवहार, विलिनीकरणाची कुठली चर्चा झाली नव्हती, हे शब्दप्रयोग, हे सगळं मी पक्ष ताब्यात घेईन म्हणून जर करत होतो किंवा केलं जात होतं, तर मग माझ्याकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा का धरता? कारण तुम्ही कुटुंब म्हणून तर आम्हाला तसंही गृहीत धरत नाहीयेत. राजकारणामध्ये तर आम्ही तुमचे अजात शत्रू झालोयत किंवा मग शत्रू होण्याच्या मार्गावर आहे. जय पवार तर म्हणतात तुम्ही बघा परिस्थिती महाराष्ट्रातील कशी होती. सुनेत्रा वहिनींनी तिसऱ्या दिवशी शपथविधी नसता केला तर आपला पक्ष ताब्यात घेतला गेला असता. जय पवारांनी शरद पवारांकडे बोट दाखवलं. अर्थ सांगत होता शरद पवारांकडून डॉट ना डॉट माहिती त्यांना भेटते म्हणून शरद पवारांनी ती गुगली टाकली. शेवटी गळ्यापर्यंत आलं आणि त्यानंतर महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ समोर येतात आणि पुन्हा एकदा पटेल आणि तटकरेंचा भांडाफोड करतात. ते क्लिअर कट करतात की राष्ट्रवादी अजित पवार गटातून सुनेत्रा पवार सोडून दुसरा आमच्याशी किंवा आमच्या काँग्रेसच्या हायकमांड सोबत बारामतीतून उमेदवार माघारी घेण्याबाबत किंवा निवडणूक बिनविरोध करण्याबाबत कोणीही चर्चा केलेली नाही. अंडरलाईन करा, कोणीही. म्हणजे पटेल आणि तटकरे जे दावा करत होते की आम्ही काँग्रेस सोबत संपर्क साधला, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, तिथे ते फेल ठरले. बस सपकाळांचा हा मेसेज बाहेर आल्यानंतर मग शरद पवारांनी त्यांची ताकद आजमावली, काँग्रेस सोबत चर्चा केली आणि तिथून पुढे बारामतीतील काँग्रेसचा उमेदवार माघारी घेतला गेला. ज्या काँग्रेसला पुढील काही काळामध्ये डाऊनफॉल सुरू होईल, ज्या पार्थ पवारांनी हे वक्तव्य केलं होतं, त्या पार्थ पवारांना पुन्हा एकदा शरद पवारांनी सांगितलं त्यांच्यात राजकीय परिपक्वता किती हे मला माहिती नाही. दुसऱ्यांदा पार्थ पवारांचा डाव खोडला. राज्यसभेवर पार्थ पवार निवडून गेलेत, जनतेतून निवडून गेलेले नाहीत. हा पहिला मेसेज शरद पवारांनी तिथे दिला. देवेंद्र फडणवीसांनी ही ताकद लावली होती,
मात्र फडणवीसांची ही ताकद पुरेशी ठरली नाही. शेवटी पवारांनी मध्यस्थी करूनच सुनेत्रा पवारांची निवडणूक बिनविरोध झाली. अर्थ बारामतीत पवारांशिवाय दुसरं काहीच होऊ शकत नाही हा मेसेज पुन्हा एकदा अजित पवारांच्या पक्षाला दिला गेला. आता मी जे म्हणते की हा सगळा खेळ जो आहे तो पवारांनी सुरू ठेवला आणि पवारांनीच हा खेळ खेळवत ठेवला, याला हालचालीच तशा आहेत. पहिली हालचाल घडली ती म्हणजे अजित पवारांच्या निधन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा अपघातच आहे, यात राजकारण आणू नका हा मुद्दा सांगून आम्ही जर ठरवलं असतं की हा अपघात नाही घातपात आहे हे स्टेटमेंट जर पवार करत होते तर महाराष्ट्र पेटला असता. पवारांनी तसं होऊ दिलं नाही. इथे घेऊ रोहित पवार ब्लॅक बॉक्स जळाला, अजित पवारांचा घातपात झालाय, पटेल तटकरेंची टाइमलाईन जोडली, व्ही.के. सिंग सोबतचे पटेल यांचे संबंध समोर आणले, सुनेत्रा पवारांचा पत्रव्यवहार राहिला, पवारांनी चुप्पी साधली. पवारांनी जर दुसरं कुठलं स्टेटमेंट केलं असतं तरीही वातावरण फिरणार होतं, पण ती धुरा रोहित पवारांनी सांभाळली. 2 महिन्यामध्ये नॅरेटिव्ह फिक्स केलं. काँग्रेसनं सांगितलं की जर अजित पवारांच्या अपघाताबाबतची FIR बारामतीमध्ये नोंदवली जाणार असेल तर मी लगेच, बारामती म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात जर ही FIR घेतली जाणार असेल तर मी लगेच माझा उमेदवारी अर्ज माघार घेतो. थोडक्यात मेसेज पोहोचवला की जो पक्ष आज निवडणूक बिनविरोध करण्यासाठी, अजित पवारांची जागा घेण्यासाठी, अधिकार मंत्रिपद सगळं घेण्यासाठी रात्रीचा दिवस करतोय, त्या पक्षाला, त्या लोकांना अजित पवारांचा मृत्यू नेमकं कसा झाला याचं काहीच घेणं देणं नाहीये. हा मेसेज 2 महिन्यात पवारांमार्फतच पेरला गेला होता. थोडक्यात ज्यावेळी इथून पुढची बारामतीची निवडणूक लागेल, 5 वर्षांनंतरचं बोलते, त्यावेळी हा मुद्दा उपस्थित राहील की आम्ही अजित पवारांबाबत नेमकं काय घडलं यासाठी 2 ते 3 महिने पळापळ केली. ज्या घरातील ती व्यक्ती होती किंवा जे कुटुंब म्हणून ते समोर येत होतं त्या कुटुंबाने काय केलं, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होत्या, त्यांनी अजित पवारांबाबतची FIR नोंदवून घेण्यासाठी काय प्रोसेस केली. काँग्रेसनं जो आरोप केला की पार्थ पवारांना जमीन घोटाळा व्यवहारातून बाहेर पडायचं होतं आणि म्हणून डोळ्यावर पट्टी, दिसून आंधळा आणि ऐकून बहिरं होण्याचं सोंग ज्या पार्थ पवारांनी घेतलं, त्यांनी त्यांच्या बापाच्या झालेल्या अपघाताबाबत काय चौकशी करण्यासाठी पावले उचलली. हे सगळा गेम शरद पवारांनी प्लांट केला. वस्तादाचं वय 86-87 आहे, पण सुनेत्रा पवारांची निवडणूक बिनविरोध होतच नव्हती जर शरद पवार मध्यस्थीची भूमिका घेत नव्हते तर. आता या